श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज आपण शेंगदाणे आणि गूळचे झटपट बनणारे लाडू बनवूया. हे लाडू रोज सकाळी एक खाल्लं की आपल्या शरीरामध्ये कधीच हिमोग्लोबिनची कमतरता राहत नाही. सर्वप्रथम आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे अगदी कमी आचेवर 15 ते 20 मिनटं छान खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे फुल फ्लेमवर बिलकुल भाजू नका, कमी फ्लेमवर भाजवा. शेंगदाण्याचं साल असं जरासं सुटत आलं, निघत आलं तर समजायचं की शेंगदाणे भाजलेले आहे. थंड झाल्यानंतर त्याचं असं हातामध्ये जरासं चुरगळलं की त्याचं साल निघते. त्यानंतर मी आता शेंगदाण्याचा साल सगळं काढून घेते. एकदम पूर्ण काढत नाही, थोडा बहुत राहू देते. आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण त्याचं थोडा बहुत साल काढून घेऊया. त्यानंतर अर्धा किलो शेंगदाणेला अर्धा किलो गूळ लागेल आपल्याला. गूळ पण घेऊया आणि गूळ सगळं खिसणीनं छान खिसून घेऊया. नाहीतर तुम्ही चाकूनं पण असं कट करून थोडा थोडा करून काढून घेऊया. आणि त्यानंतर आपण आता गूळ आणि शेंगदाणे आपले दोन्ही बारीक झालेले आहे. आता आपण शेंगदाणे थोडंसं मिक्सरमधनं मोठं असं दळून घेऊया. एकदम बारीक नाही दळायचं आणि एकदम मोठं पण नाही दळायचं. आपण रवा नाही, भगर जसं असते ना, अगदी तसं भगरसारखं आपण हे शेंगदाणे दळून घेऊया. आणि शेंगदाणे संपूर्ण दळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता शेंगदाणे छान दळून झालेले आहेत. त्यामध्ये आता आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया. कारण की आपल्याला अर्धा किलो शेंगदाणे आहे तर अर्धा किलो गूळ आणि 1 किलोचं होईल ते लाडू, म्हणून आपण मोठी परात घेऊया. त्यामध्ये हे बघा असं एकदम आपल्या भगरसारखं छान दळून घेतलेलं आहे. आणि आता संपूर्ण शेंगदाणे दळून झालेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण गूळ मिक्स करूया. गूळ मिक्स टाकताना ते आता हाताने छान चुरून घेऊया. त्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडा बहुत छोट्या मोठ्या गाठी अशा वाटत असतील गुळाच्या, मी चाकूनं कट केलेला आहे त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गाठी आहे. त्यामुळे आता शेंगदाणे आणि गूळ परत एकदा मिक्सरमधनं मी काढून घेत आहे. कारण की ते एकदम अशी बारीक नाही झालेलं आहे गूळ. तुम्ही पण असं काढून घ्या थोडा बहुत, त्याला बाइंडिंग चांगली येते. आणि हे काढताना एकदम जास्त फिरवायचं नाही. हे आपलं मिक्सर ऑन ऑफ करायचं आणि मिक्सरमधनं थोडंसं परत संपूर्ण मिश्रण मिक्सरमधनं काढून घेऊया. त्यानंतर आता बघा अगदी इझिली झटपट लाडू बनते. हे असं एकदम त्याला तेल सुटल्यासारखं राहते आणि ते गूळ पण एकजीव होते दोन्ही पण, तर असं फटाफट लाडू बनतात. 1 किलो मध्ये आपले 20 ते 25 लाडू छान वळल्या जातात. आणि अगदी पौष्टिक. रोज मुलांना एक द्या, तुम्ही पण एक घ्या. तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता कधीच नाही राहणार. अगदी पौष्टिक आहे. रोज एक खा आणि आपल्या शरीराला आणि आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या आनंदी आणि हेल्दी ठेवा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.